कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स। रघुवीर घाटामध्ये दरड कोसळण्याचे सत्र सुरूच। रघुवीर घाटाचा दरीकडील भाग कोसळला। रघुवीर घाटातील वाहतूक आणि पर्यटन धोक्यामध्ये। 15 दिवसात तिसऱ्यांदा कोसळली दरड। खेडमधील रस्त्यांची झाली दयनीय अवस्था। सरकारी दवाखाना देखील 3 वर्ष बंद। न्याय हक्कांसाठी 7 जून रोजी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आमरण उपोषण। आषाढी एकादशी निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली वारकरी दिंडी। शाळेतील विद्यार्थी पारंपरिक वारकऱ्यांच्या वेशभूषेत विठ्ठल रखुमाईच्या वेशभूषेने वेधले साऱ्यांचे लक्ष। आणि कोकणचा ढाण्या वाघ वरळीतील मेळाव्यात। वैभव खेडेकर यांनी मेळाव्यात उमटवला ठसा। खेडेकरांच्या हातातील फलक ठरला लक्षवेधी। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड तालुक्यातील रघुवीर घाट येथे दरड कोसळण्याचे सत्र सुरूच आहे। मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते। रघुवीर घाटाला प्रशासनाने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला असून मिनी महाबळेश्वर म्हणून या घाटामध्ये पर्यटनासाठी लोक मोठ्या प्रमाणावरती येत असतात। सातारा खोऱ्यातील 44 गावे या घाटामुळे रत्नागिरी जिल्ह्याला जोडली गेली आहेत। परंतु पावसामुळे वारंवार दरड कोसळून या गावांचा संपर्क तुटत आहे। शाळेतील मुले आणि इथून दळणवळण करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे। गेल्या 15 दिवसात या घाटात तिसऱ्यांदा दरड कोसळल्याची नोंद झाली असून आता मोठ्या प्रमाणावरती झालेल्या भूस्खलनामुळे पर्यटकांच्या तसेच वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आला आहे। निसर्गरम्य अशा रघुवीर घाट परिसरात हजारो पर्यटक दिवसागणिक येथे ये जा करत असतात। आपला मनमुराद आनंद लुटण्याकरता इथे वर्दळ असते। सिंधी सातारा जिल्ह्यातील 21 गावांचा संपर्क देखील ह्या खेड तालुक्याशी जोडला गेलेला आहे। तेथील शालेय विद्यार्थी तसंच आमच्या खोपी गावातील इथे धनगरवाडे आहेत, तेथील शालेय विद्यार्थी हे एसटीने तसेच पायी प्रवास ह्या मार्गावर करत असतात। गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात दरडी ढासळल्या। वेळीच प्रसंगावर राखून समज आल्यामुळे जीवितहानी टळली। यावर्षी देखील 3 ते 4 ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळलेल्या आहेत। दरडी कोसळून एसटीचा मार्ग देखील बंद झाला होता। एसटीमध्ये शालेय विद्यार्थी तसेच प्रवासी अडकून राहिले होते। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचा गावाला जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे आणि माननीय शिंदे साहेबांनी हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून देखील जाहीर केलेला आहे। आमची प्रशासनाला तसेच माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना नम्रतेची विनंती आहे, कृपया लवकरात लवकर या घाटाकरता निधी उपलब्ध करून ठिकठिकाणी संरक्षण भिंत तसेच डागडुजी करण्याकरता निधी उपलब्ध करून द्यावा। अन्यथा जीवितहानी झाल्यास त्यास पूर्णपणे शासन आणि प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी। खोपी हा सिंधी रोड सातारा जिल्ह्याला जोडलेला आहे। हा कोकणातील एकमेव रस्ता असा आहे की तो सातारा जिल्ह्याला जोडलेला आहे। मुख्यमंत्री साहेब इथले असून एकनाथ शिंदे त्यांनी स्वतः जातीने लक्ष इथं घालून लहान मुलं जी एसटीने प्रवास करतात त्यांचा ह्या 2 वर्षापूर्वी अपघात झाला होता। तर आम्ही प्रशासनाला सांगून सुद्धा प्रशासन अजून किती बळी घेणार आहे। हा जो पर्यटक इथून येतोय लहान मुलांना घेऊन, लेडीज येत आहेत, महिला पुरुष आणि बहुसंख्य लोक अनेक जिल्ह्यातून येत आहेत आणि हा एवढा प्रशासनाने मंजूर करूनही हा रस्ता का खोळंबला आहे, का होत नाही, किती लोकांचे असेच बळी जाणार। अशा ह्याच्यापूर्वी पण गेले होते। एसटीतून लहान मुलं वगैरे शाळेतली मुलं हायस्कूलची मुलं ह्या खोपीमध्ये शिकायला येत आहेत, त्यांच्या हा जीविताचा प्रश्न आहे। असा मध्ये एक अपघात एसटीला झाला होता। आम्ही शिंदे साहेबांना पण आम्ही कळवलं होतं, त्यांनी थोडं लक्ष घालून प्रशासनावर दबाव टाकून हा राष्ट्रीय मार्ग त्यांनी घोषित केलेला आहे। त्यांनी त्वरित ह्याचा पाठपुरावा करून हा जी लोकांची गैरसोय होते दळणवळणाची ते त्वरित पूर्ण व्हावी ही आमची ग्रामस्थांची खोपी ग्रामस्थांची आणि इतर सातारा जिल्ह्यातील लोकांची मागणी आहे।
खेड ते भरणा मार्गावरील आणि शहरातील अंतर्गत रस्ते तसेच खेड रेल्वे स्टेशन मार्गावरील रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत। या खड्ड्यांमधून प्रवाशांचे वाहतूक करणे अवघड झाले आहे। खेड नगरपालिका दवाखाना वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी नियुक्त करण्याकरता तसेच खड्डेमुक्त रस्ते या मागणीकरता मागील 4 वर्षे सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे हे वारंवार उपोषणाला बसले, परंतु संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले। शेवटी नाईलाजास्तव मंगेश मोरे हे 7 जुलै रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत। खेडमधील नागरिकांनी आपल्या न्याय हक्कासाठी व उत्तम सोयी सुविधांसाठी या उपोषणाला भरभरून पाठिंबा द्यावा असे आवाहन मंगेश मोरे यांनी केले आहे। आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपलं 7 जुलै रोजी उपोषण आहे। उपोषणाचा खेड नगरपालिकेचा दवाखाना आहे तो गेली 3 वर्षे बंद आहे। वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही। दुसरा विषय म्हणजे अन्नाचा पारा ते डेंटल कॉलेज हा रस्ता खूप खराब झालेला आहे, त्याच्यासाठी पण आपण 3-4 वेळा उपोषणे केलेली आहेत। स्थानिक प्रशासनाला पण भेटलेलो आहे, त्याच्यावर पण त्यांनी काही अजून आज घेतो भरतो उद्या भरतो असं करून आता अक्षरशः खेड शहराची जी रस्त्याची हालत झाली आहे, नागरिकांना खूप त्रास होतोय जायला, कुठल्या खड्डा वाचवायचा कुठला नाही अशी परिस्थिती झालेली आहे। तिसरा विषय आहे तो खेड रेल्वे स्टेशनचा विषय आहे, तो तर खूप खराब रोड झालेला आहे। तिथनं पण लोकांची खूप नागरिकांना मणक्याचा त्रास होतोय, कुणाला मानेचा त्रास होतोय, ज्येष्ठ नागरिकांना जास्त त्याचा फटका बसतोय। अशा प्रकारे आम्ही वारंवार निवेदन दिलून 4-5 वेळेला उपोषण करून सुद्धा स्थानिक प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही। यासाठी आपल्याला आता उपोषणाचा मार्ग उपोषणाचा धरावा लागलेला आहे। त्याच्यासाठी आपल्याला व्यापारी मित्रमंडळाचा पाठिंबा आहे, शाळा महाविद्यालयाचा पाठिंबा आहे, स्थानिक साहित्य सेवाभावी संस्था आहेत त्यांचा पण आपल्याला पाठिंबा आहे, रिक्षा संघटनेचा पाठिंबा आहे, अशा 48 संस्थेचा आपल्याला पाठिंबा मिळालेला आहे। त्यासाठी आपल्याला एक नागरिकांना मी विनंती करतो की जे उपोषण आहे माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्याचा आपल्याला पाठिंबा मिळावा, चांगला तुमचे आशीर्वाद असू दे ही माझी विनंती। शासनामार्फत करण्यात आलेल्या हिंदी भाषा सक्तीविरोधात मराठी माणूस एकवटला आणि अखेर सरकारला माघार घेऊन हिंदी भाषा सक्तीचा GR रद्द करावा लागला। मराठी माणसाच्या या विजयाचा जल्लोष आज वरळीतील डोममध्ये साजरा करण्यात आला। यावेळी 20 वर्षांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावरती एकत्र आल्याचे दिसून आले। या विजयोत्सवादरम्यान दोन्ही ठाकरे बंधूंनी जमलेल्या सर्व मराठी प्रेमींना शुभेच्छा दिल्या। ठाकरे बंधूंच्या भाषणामधील काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूयात। खरं तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता, मोर्चा खरं तर निघायला पाहिजे होता। मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं। पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली। आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत। जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं। त्रिभाषा सूत्र ज्या वेळेला आलं ते फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या दुव्यासाठी म्हणून हे त्रिभाषा सूत्र फक्त आणलं। महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला तरी दक्षिणेची राज्य तर हिंगलावून विचारत नाही त्यांना, पण महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल। हे संस्कार ज्या पोरावरती झाले असतील तो मराठीसाठी तडजोड करेल काय? बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील, महाराष्ट्र मराठी, मराठी माणूस, मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होणार नाही।
याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण तेवढंच गरजेचं आहे. पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही, परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी. बऱ्याच वर्षांनंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली. साहजिकच आहे सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे आहे, पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्त्वाचं आहे. पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. आज मला कल्पना आहे की अनेक बुवा महाराज हे बिझी आहेत. कोण लिंब कापतंय, कोण टाचण्या मारतंय, कोण गावी जाऊन अंगारे दुपारे करत असेल, रेडे कापत असतील. त्या सगळ्यांना सांगतो या सगळ्या भोंदूपणाविरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्यासमोर उभे ठाकलेलो आहोत. आणि देवेंद्र फडणवीस आज जे बोललेत, बातम्या आले सगळीकडे, मी इकडे बातम्या आणल्यात. भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. जर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. आम्ही गुंड. न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाहीये. आणि जर का गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच. वरळी डोम येथे मराठी अस्मितेसाठी ऐतिहासिक मेळावा पार पडला, जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे तब्बल 20 वर्षांनी एकत्र एकाच मंचावरती आलेले दिसले. मराठी हितासाठी झालेल्या या ऐतिहासिक एकत्रीकरणाच्या साक्षीदार ठरलेल्या मेळाव्याला राज्यभरातून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली. या मेळाव्यात खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे राज्य सरचिटणीस ॲडव्होकेट वैभव खेडेकर, ज्यांना कोकणचा ढाण्या वाघ म्हणून ओळखलं जातं, ते देखील उत्स्फूर्तपणे उपस्थित राहिले. खास लक्ष वेधून घेतले ते वैभव खेडेकर यांच्या हातातील बॅनरने, ज्यावर मराठी अस्मितेचा गर्जना देणारा संदेश होता. या फलकाने उपस्थितांच्या नजरा खेचल्या आणि एक नवा उत्साह संपूर्ण सभागृहात पसरला. मराठी स्वाभिमानासाठी दोन्ही नेत्यांचा ऐतिहासिक संगम आणि कोकणातील नेतृत्वाची उत्स्फूर्त उपस्थिती यामुळे वरळीतील मेळावा संस्मरणीय ठरलाय. श्रद्धा, भक्ती आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम अनुभवायला मिळाला तो LP इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज खेड येथे. आज शनिवार दिनांक 5 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त शाळेच्या वतीने उत्साहात वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. या विशेष दिंडीत इयत्ता 5वी ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. टाळ मृदुंग याचा गजर आणि श्रीदेव विठोबा रखुमाईच्या जयघोषात ही दिंडी शाळेपासून खेड बाजारपेठेपर्यंत काढण्यात आली. वारकऱ्यांच्या पारंपरिक पोशाखात चिमुकल्यांनी नटून सजून सहभाग घेतला. त्यांच्यातील भक्तिभाव, निष्ठा आणि आनंद बघून उपस्थित नागरिकही भारावून गेले. या दिंडीत इयत्ता 7वीतील माहेश्वरी भोसले हिने विठ्ठल तर अवनी खेडेकर हिने रखुमाईच्या वेशभूषेत साकारलेली भूमिकाही सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. या दिंडीसाठी वरुण राजाने हजेरी लावली व बाल वारकऱ्यांचा आनंद द्विगुणित केला. त्यामुळे ही दिंडी उत्साहात व भर पावसातही न थांबता पार पडली. विद्यार्थ्यांच्या आनंदात खऱ्या अर्थाने द्विगुणित उत्सव साजरा झाला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाचे महत्त्व, भक्तिपर परंपरा आणि सामाजिक ऐकोप्याचे भावना रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शाळेच्या वतीने आयोजित केलेल्या या भाविक दिंडीचे परिसरात कौतुक करण्यात आले.
आषाढी एकादशी निमित्त तळा शहरातील रायगड जिल्हा परिषदेच्या तळा मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली। महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवली जावी या उद्देशाने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। मराठी शाळा ते नगरपंचायत चौक पर्यंत काढण्यात आलेल्या या दिंडीमध्ये शाळेतील विद्यार्थी पारंपरिक वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते। यावेळी विठ्ठल रखुमाईची पालखी सजवण्यात आली होती। शिस्तबद्ध पद्धतीने ढोलकीच्या तालावरती विठुरायाचे भजन व अभंग गात विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्गही तल्लीन होऊन नाचत होते। या दिंडीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक शिक्षिका, शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची माहिती आहे। असंख्य वारकरी पायी वारी करत विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरी नगरीत दाखल होत असतात। या महाराष्ट्राच्या संस्कृतीची जपणूक भावी पिढीने अनुभवावी याकरिता लांजातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा डफळेवाडी शाळेच्या वतीने दिंडी यात्रा काढण्यात आली। यावेळी मुलांनी पारंपरिक वेशभूषा करत दिंडीचा आनंद घेतला। यावेळी पालखी बाळ मृदुंग घेत विठ्ठल नामाचा गजर करत भक्तिमय वातावरणात मुले, शिक्षक आणि पालक तल्लीन झाले। दरवर्षी शाळेकडून वारीचा उपक्रम घेऊन वारकरी संप्रदायाची ओळख करून देणे आणि महाराष्ट्राची संस्कृती पुढील पिढीने जतन करावी ह्या सुप्त उद्देशाने वारकरी दिंडीचे आयोजन केल्याचे मुख्याध्यापक मनोज रेडीज यांनी सांगितले। यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका तसेच पालक देखील मोठ्या उत्साहात दिंडी यात्रेमध्ये सामील झाले। आषाढी एकादशीची वारी या ठिकाणी संपन्न केलेली आहे। आपल्या महाराष्ट्राला संत परंपरा ही फार मोठी लाभलेली आहे आणि या संतांचा परंपरेचा अभ्यास किंवा माहिती आपल्या मुलांना व्हावी आणि श्रद्धा म्हणजे काय आणि वारी म्हणजे काय, वारीची संकल्पना आपल्या मुलांना समजावी म्हणून प्रत्यक्षात आषाढी एकादशीची वारीच आपण या ठिकाणी काढलेली होती। त्यामधून मुलांना श्रद्धा म्हणजे काय आणि त्या श्रद्धेमुळे मानवाला आपल्या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी जो एक होकारात्मक सकारात्मक अशी भावना निर्माण व्हावी लागते, त्याद्वारे तो पुढे जातो हे दाखवण्यासाठी आज आपण ही आषाढी एकादशीची वारी या ठिकाणी प्रत्यक्षात आपण मुलांना दाखवलेली आहे। आज हा आषाढी एकादशीची वारीचा उपक्रम संपन्न करण्यासाठी या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पदाधिकारी, त्याचबरोबर ग्रामस्थ, पालक आणि आमचे माजी विद्यार्थी या सगळ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेतला। सुंदर अशी पालखी तयार केली, त्यामध्ये विठ्ठल रखुमाईची प्रतिमा या ठिकाणी आपण ठेवलेली होती आणि मुलांनी पारंपरिक असा वेश या ठिकाणी त्यांनी परिधान केलेला होता। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पंधणी येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांची भव्य वारकरी दिंडी काढण्यात आली। या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत परिसरात प्रदक्षिणा घातली। मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व ग्रामस्थांनीही या दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला। विद्यार्थ्यांनी अभंग गायन, हरिपाठ आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून भक्तिमय वातावरण निर्माण केले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची ओळख निर्माण होऊन सांस्कृतिक मूल्यांची जोपासना झाली। आषाढी एकादशी निमित्त नवी मुंबई महानगरपालिका आणि ज्ञानदीप सेवा मंडळाची शाळा करावे यांच्या संयुक्त विद्यमाने सफाई अपनाव बीमारी भगाव या अभियानाअंतर्गत स्वच्छता दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता। या दिंडीत विविध विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक सहभागी झाले होते। स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा उद्देश ठेवून रॅलीद्वारे स्वच्छतेचा जागर करण्यात आला। हातात फलक, घोषणाबाजी आणि पोस्टरच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला। महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गाने देखील या उपक्रमात सहभाग घेतला आणि नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन केले। अशा उपक्रमांमुळे जनमानसात स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होत असून याचे सर्वत्र कौतुक होत आहे। 5 जुलै रोजी अलिबाग नगरीमध्ये प्रथमच आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाची वारी उत्साहात संपन्न झाली। पांडुरंगाची वारी अलिबागमधून छत्रपती शिवाजी महाराज चौक, विठ्ठल मंदिरातून विठुरायाची पालखीला सुरुवात झाली। या वारीमध्ये हरिनामाचा जयघोष, स्वच्छता संदेश, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, प्लास्टिक मुक्त भारत, उत्तम आरोग्य या संबंधीचे जयघोष करीत अभंग गायन करीत मोठ्या उत्साहात व जल्लोषात वारी पूर्ण झाली।
आषाढी वारीच्या निमित्ताने कोणाला काही कारणानिमित्त वारीला पंढरपूरला जाता आले नाही, त्यांनी अलिबागमध्ये या वारीमध्ये सहभागी होऊन आपली वारी पूर्ण केली आहे। शालेय विद्यार्थ्यांमध्ये वारीबद्दलची जागरूकता तसेच सामाजिक कार्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने त्यांचा सफल सहभाग होता। उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव यांनी सहभागी सर्व संस्थांचे, सहकारी अधिकाऱ्यांचे, स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानले। अलिबाग वडखळ मार्गावरती शनिवारी रविवारी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतची वाहतूक अधिसूचना जारी देखील केलेली आहे। पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे, पाहूया। अलिबाग वडखळ मार्ग वरती सतत वाहतूक कोंडीचा एक प्रश्न उपस्थित असतात आणि खासकर रविवार आणि शनिवार पर्यटकांची ज्यावेळी जास्त गर्दी असतात अलिबागमध्ये त्यावेळी वाहतूक कोंडीचे प्रमाण जास्त असते। या पार्श्वभूमीमुळे आम्ही कलेक्टर साहेबांना एक प्रपोजल पाठवलेला होता की या दोन्ही या अलिबाग वडखळ मार्गावरती शनिवारी सकाळी 8 ते दुपार 2 वाजेपर्यंत आणि रविवारी दुपार 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत अवजड वाहनांची बंदी करण्यात यावं, जेणेकरून येणारे पर्यटकांना काही त्रास होणार नाही। अलिबागची वाहतूक कोंडीसाठी जिल्हा ट्रॅफिक पोलिसने सोबत नगरपालिका आणि मार्केट असोसिएशन यांची मागील 10 दिवसात एक मीटिंग घेण्यात आलेली होती आणि सर्वांचे व्ह्यूज घेण्यात आलेले होते की नेमका कुठे त्यांना वाटते की वाहतूक कोंडी आहे। आता आमचा प्रपोजल कलेक्टर ऑफिसला गेलेला आहे। इथून पुढे कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार मग तिथे नो पार्किंग झोन्स, सम विषम पार्किंग असा नियोजन केला जाणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यात 4 पट्टेरी वाघ असल्याचा दावा खुद्द पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय। पट्टेरी वाघांची जोपासना आणि देखरेख करण्याची सूचना देखील उदय सामंत यांनी वन विभागाला दिलेली आहे। वनीकरणाचे प्रस्ताव आहेत ते देखील आपण मंजूर करतोय। आज एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याला आपण आपल्याकडे पट्टेरी वाघ म्हणतो, ज्याला ओरिजिनल ब्रीड म्हणतो, ते देखील 4 आता आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत। आता ते कोण आहे त्याच्यावर वाद होऊ शकतो, पण 4 आलेले आहेत कुठल्या तरी पश्चिम महाराष्ट्रात असं त्यांनी मला सांगितलं। तर त्यांची जोपासना करणं, त्यांना व्यवस्थित आपल्याकडे चांगलं राखणं ही देखील जबाबदारी वन खात्याने घेतली। परिवर्तन सामाजिक संस्था रोहा रायगड यांच्या वतीने आज घोसाळे पंचक्रोशीतील अंगणवाडी मराठी शाळा येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले। एक हात मदतीचा व समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून परिवर्तन सामाजिक संस्था यांच्या वतीने घोसाळे पंचक्रोशीतील शाळांमधील विद्यार्थ्यांना वही, पुस्तके, पाटी, चित्रकला वही, दप्तर, गणवेश व खाऊचे वाटप करण्यात आले। तसेच संस्थेच्या वतीने 10वी 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आलाय। परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने ग्रामीण भागात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवणे, गरजू व दुर्बल घटकांना सहाय्य करणे यासाठी परिवर्तन सामाजिक संस्था नेहमीच कटिबद्ध राहील असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष श्री सचिन मयेकर यांनी व्यक्त केले आहे। यासह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण। Thank you.